वळूया आपण आता विदर्भाकडे। तर विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघामधली परिस्थिती आपण बघणार आहोत। तिथे भाजपा विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये थेट लढत झाली होती, मात्र इथं भाजपाचं पारडं जड झालेलं दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत, त्यांच्या विरोधात कोण लढले होते, हे चित्र आपण एकदा सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। बघा हिंगण्यामध्ये काय चित्र आहे, तर भाजपचे समीर मेघे हे संभाव्य आमदार म्हणून त्यांचं नाव समोर आलेलं आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे रमेश बंग यांची पिछाडी होऊन समीर मेघेंनी विजय मिळवलेला आहे। संभाव्य आमदार म्हणून त्यांचं नाव समोर आलेलं आहे। मतदारांनी हिंगण्यामधील समीर मेघे यांच्या नावाला पसंती दिलेली आहे। खरं तर समीर मेघे संपूर्ण कुटुंब यांचा मोठा प्रदीर्घ प्रवास राहिलेला राजकारणाचा, त्याचाच त्यांना कुठेतरी फायदा झालेला आहे। नक्कीच, आणि याची कारणं सुद्धा संभाव्य आमदार ते ठरतायत, याची कारणं सुद्धा आपण समजून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजय धर्मपुरीवार हे याची कारणं सांगतायत, ऐकूयात। या मतदारसंघात भाजप आमदार समीर मेघे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेशचंद्र बंग यांच्यात दुरंगी लढतीचा सामना पाहायला मिळाला। दोन्ही पक्षांनी आपली संपूर्ण ताकद या मतदारसंघात लावली। सिने अभिनेत्रीपासून मोठमोठे नेतेही या मतदारसंघात येऊन गेले, मात्र या मतदारसंघात विकास मोठ्या प्रमाणात कोणी केला हा प्रश्नसुद्धा जनतेने उपस्थित केला होता। दोन्ही पक्षातील नेत्यांनी आपण कोणता विकास केला ह्या दोन्ही भूमिका मतदारापुढे मांडल्या, पण शेवटी मतदार राजा कुणाला साथ देतो हे सुद्धा महत्त्वाचे आहे। या ठिकाणी मताचे विभाजन करण्यासाठी बहुजन विकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी व बसपा हे दोन उमेदवारसुद्धा या ठिकाणी उभे होते। यामुळे हे दोन उमेदवार किती मते घेतात व याचा फटका महाविकास आघाडीला किती बसतो यावर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित होऊ शकतो। मात्र सध्या स्थितीत भाजपची बाजू बऱ्यापैकी मजबूत दिसत असली तरी मतदार राजा नेमका कुणाच्या पारड्यात मतांची झोडी टाकतो यावर सर्व काही अवलंबून आहे।